नमस्कार पशुपालक बंधूंनो, म्हणतात ना की आजची सुदृढ व चांगली कालवड ही उद्याची चांगली गायी असते। आपल्या गोठ्यामधील चांगली कालवड ही आपल्या गोठ्याचं भविष्य व भवितव्य असते, कारण पुढे जाऊन ती आपल्याला चांगल्या व उत्तम क्षमतेचं व गुणवत्तापूर्ण दुग्ध उत्पादन देणार असते। आणि तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। जर बीज शुद्ध असेल तर फळही तितकंच गोड व शुद्ध मिळणार आहे। यासाठी पशुपालकांनी आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या वीर्य मात्रेचा वापर करून पंजाब व बेंगलोरला न जाता आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या कालवडी निर्माण कराव्या, चांगलं वासरू संगोपन करावं, चांगल्या कालवडींचं संगोपन करावं। त्यांनी आपल्या चांगल्या कालवडी त्यांच्या गोठ्यामध्ये तयार कराव्यात। ज्या कालवडींची दुग्ध उत्पादन क्षमता चांगली असेल, त्यांच्या दुधाची गुणवत्ता चांगली असेल, त्याचबरोबर आपल्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या असतील किंवा कमी खाऊन जास्त दुग्ध उत्पादन देणाऱ्या असतील, कमी आजारांना बळी पडणाऱ्या असतील, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असेल, अशा कालवडी आपल्या पशुपालक बांधवांनी त्यांच्या गोठ्यामध्ये तयार कराव्या। आणि त्यांना या कार्यक्रमामधून प्रोत्साहन मिळावं यासाठी गोविंद डेअरीने गोविंद भव्य कालवड संगोपन स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेमध्ये गोविंद डेअरीच्या बऱ्याच पशुपालक बांधवांनी आपल्या सुदृढ वासरांचा व कालवडींचा सहभाग नोंदवला। ही स्पर्धा दुधेभावी येथे घेण्यात आली होती। यामध्ये 3 वयोगटांतर्गत परीक्षण करण्यात आलं। यामध्ये वयोगट 2 महिने ते 4 महिन्यापर्यंतचा, त्याचबरोबर 5 महिने ते 8 महिन्यापर्यंतचा आणि तसेच 9 महिने ते 12 महिन्यापर्यंतचा असे 3 वयोगट केले होते। आणि या निवड प्रक्रियेमध्ये प्रत्येकी वयोगटामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक काढण्यात आला। या कालवड संगोपन स्पर्धेमध्ये अनेक चांगल्या कालवडींचा सहभाग होता आणि ही कालवड संगोपन स्पर्धा पाहण्यासाठी अनेक लोकांनी तिथे गर्दी केली आणि या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं स्वरूप निर्माण झालं। या कार्यक्रमाच्या वेळी गोविंद डेअरीच्या संचालिका आदरणीय श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर उपस्थित होत्या। त्यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केलं आणि चांगल्या कालवडी निर्माण करण्यासाठी सांगितलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्यानंतर पशुपालक बांधवांचं बक्षीस वितरण समारंभ पार पडला। विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान व गौरव करण्यात आला आणि अशा पद्धतीनं कालवड संगोपन स्पर्धा पार पडली। गोविंद डेअरीचे चेअरमन आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा नेहमी आग्रह राहिला आहे की आपला पशुपालक हा पंजाब आणि बेंगलोरच्या धर्तीवरती चांगला सक्षम आणि निर्भर पशुपालक झाला पाहिजे। हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गोविंद डेअरी अशाच पद्धतीनं इथून पुढेही अशा चांगल्या स्पर्धा आयोजित करून पशुपालकांना पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल याविषयी नेहमीच प्रयत्नशील असेल आणि पशुपालकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या सोबत उभी असेल। धन्यवाद।